हां हे बघा हे रायांचं इथं बघा इथं स्थान आहे बघा इथं. आणि ह्या स्थानात निंबाळकर गुरुजी यांच्या स्थानात आहेत. तर त्यांनी इथं व्यवस्थित सगळी सेवा ते करतात, आम्ही पण करतो. आणि आज ते गुरुजी हे पहा तर ते आज इथं घर बांधतात बघा ते इथं. तर आमच्या शेजारी चांगली गोष्ट आहे आणि देवपाठीशी त्यामुळं ते करतायत बघा. दाखवतो तुम्हाला मी पुढं. हां हे बघा हे निंबाळकर सर आहेत बघा. हे आता रिटायर आहेत आणि आमच्या बांधाला त्यांची जमीन आहे आणि त्यांच्या इथं देवस्थान आहे बघा त्यांच्या इथं. आणि ते आज नवीन घराचं इथं ते ओपनिंग बांधकाम चालू करणार आहेत. तर त्याकरता इथं आम्ही हजर आहे बघा. आणि उलट आम्हाला पण एक सहकार्य होईल, गुरुजीसारखी माणसं इथं राहायला आली तर चांगली गोष्ट आहे. आणि सोपान गुरुजी तर हे आमच्या इथं शेजारी आहेच आहेत, पण आता हे गुरुजी आल्यावर आणखीन लोकांना मार्गदर्शन मिळेल. आणि बघा त्यांच्या आज ह्या जागेचं बघा इथं आज घर बांधण्याचं उद्घाटन चालू आहे बघा. धन्यवाद. हां हे बघा हे आमचे माजी सरपंच सुभाष आबा. तर बघा हे आज यांच्या आज पाडव्याचं साठी उद्घाटन हे यांच्या वास्तूचं करत आहेत बघा. बघा हे उद्घाटन उत्कृष्टाचं त्यांनी टिकाव करून केले बघा त्यांनी. कारण अशी माणसं आम्हाला शेजारी पण पाहिजेत. उलट त्यांनी इथं निर्णय चांगला केला बघा इथं येण्याचा. हे आम्ही मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. खरंच अशी माणसं जर शेजारी जर असेल तर चांगलं काम आहे. हे बघा हे संपूर्ण इथं उद्घाटन आले बघा. हे बघा हे आमचे वर्गमित्र नाही, हे मला थोडे थोरलेत बघा. हे प्रताप निंबाळकर बघा. हे गावाचं एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आहे बघा हे. आणि खरंच म्हणजे त्यांचे मनापासून हृदयापासून धन्यवाद मानले पाहिजे. वा वा बघा यांनी पण आधी हे त्यांचे काढले धन्यवाद मानले पाहिजे. आणि हे बघा आमच्या वस्तीवरचीच बघा हे रामचंद्र जाधव. तर हे पण सामाजिक कार्य चांगलं करतात आणि हे प्रत्येक गोष्टीत हजर असतात बघा. आणि ते पण आज इथं उपस्थित आहे बघा चांगल्या मुहूर्तावर. धन्यवाद. हे घे ना अजून एक जण या ना. हां बघा आता यांनी जे काम घेतलंय हे कॉन्ट्रॅक्टर नाव काय म्हणले आपलं विकास माळसकर. बघा यांनी गावात बरीचशी कामं केल्यात बघा आणि सगळी कामं सुंदर केल्यात. आणि आज त्यांचंच काम आणि पुढे भविष्यात सुद्धा यांनाच कामं सगळी मिळतील बघा. हे असे उत्कृष्ट असे कॉन्ट्रॅक्टर बघा. खरंच धन्यवाद त्यांना मानले पाहिजे. यांची आज 5 कामाचं उद्घाटन झालं बघा 2 दिवसापूर्वी. यांनी उत्कृष्ट असे कामं केल्यात बघा इथं. नाव काय म्हणले आपलं साहेब? जितेंद्र मालक. हे मालक आहेत बघा हे. आणि त्यांनीच आता इथं चालू केलंय. आणि हे आमचे दादा हे शेजारीच आमचे. ते पण इथं उपस्थित बघा त्यांच्या हस्ते झाले. हे बघा इथं म्हणजे आज आम्हाला इथं वस्तीवर हे असल्या माणसांची आवश्यकता होती. आणि त्या माणसांनी आज इथं शिरवर राहतात पण त्यांनी आज इथं राहण्याचा संकल्प केला. आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी इथं वास्तूचं पूजन करून ते आता म्हणजे सगळं काम पूर्ण करणार बघा. आणि ते आम्हाला एकदा सहकार्य राहतील त्यांचं. हे बघा आमचे गुरुजी निंबाळकर सर. आणि त्यांच्या मेळाव्यात बघा यांनी जवळजवळ संपूर्ण सर्व्हिस
शिरूर महानगरपालिका इथं केली. उत्कृष्ट असं यांनी काम केलं बघा. आणि हे सरांच्या मिसेस आहेत बघा या, आणि त्यांनी पण निर्णय इथं येण्याचा केला. तर मॅडम याच्याबद्दल तुम्ही काय बोलता का? म्हणजे 2 शब्द काय ते सांगा ना बाबा, तुम्ही इथे येण्याचा निर्णय का केला? मॅडम आम्ही आता रिटायर झालो. हां, पण तुम्ही शिरूर सोडून आज इथं तुम्ही वास्तव निर्माण करता इथं येता, मग याच्याबद्दल 2 शब्द सांगा ना काहीतरी. म्हणजे तुम्हाला काय इथं यावं असं वाटलं? बोला बोला ना. हां, तुम्हाला इथं यावं असं का वाटलं तुम्हाला इथं? तिथं आपलं शेत आहे, तिथं आपलं घर असलं पाहिजे. असलं पाहिजे, आणि गाव हे आपली भूमी, शहरात राहत असलो तरी सुद्धा गावाकडे आपल्याला घर असलं पाहिजे. बस, धन्यवाद. बा किती आज चांगले विचार आहे बघा मॅडमचे. धन्यवाद मॅडम. हां, 1 मिनिट बघा. तर आता ते सर आहेत आणि निंबाळकर मॅडम यांनी आपल्या 2 शब्द सांगितले. तर बघा हे त्यांच्या 2 सुनबाई आहेत. नाव काय मॅडम आपलं? हां मॅडम आपलं? हां, आपण काय करता? गृहिणी. आपण काय करता? गृहिणी. हे बघा, हे सुद्धा अशी माणसं जर आम्हाला इथं आली तर वस्तीवर म्हणजे आमची शोभा वाढेल आणि सगळं चांगलं होईल. म्हणजे किती यांचे संस्कार बघा किती चांगले आहेत. ह्या मॅडम सरांचं तर मी सांगितलंय, पण यांनी सुद्धा इथं संकल्प केला आज पाडव्याच्या मुहूर्तावर इथं आपलं शेतात आपलं घर बांधायचं. खरंच त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. धन्यवाद.